ते जर शारीरिक बदल आहेत ते आपल्याला डोळ्याने दिसतात, बरोबर. बौद्धिक बदल जे आहेत ते अभ्यास करतो आपण, किती हुशार आहोत, काय हुशार आहोत, घरात कसे वागतो, दुकानात गेल्यावर व्यवहार कसा करतो, बरोबर आहे ना. कोणाशी गेल्यावर दुकानात किंवा नातेवाईकाला एखाद्याकडून काम काढून घेताना तुम्ही कसे बोलता, याच्यावर तुमची बुद्धिमत्ता ठरत असते की तुम्ही किती बुद्धिमान. सरळ सरळ म्हटलं तर शाळेत जर गेलं तर मानसिक बनवून किंवा हुशार किती आहे आणि ठ किती आहे माहिती पडलं की आपल्याला बौद्धिक माहिती होते. मानसिक अवस्था आपली जी माहिती होते की आपण एकमेकांसोबत कसे वागतो. म्हणजे कोणी आपल्याला मारलं किंवा कोणी आपल्याला खोडी काढली तर आपण त्याची खोडी काढायची, त्याच्यासोबत पण आपण तसंच थोडे चिटफटाट वागायचं. एखादी चांगली असो किंवा वाईट असो की बिलकुलच सहन नाही करायचं, कोणाला समजून नाही सांगायचं किंवा कोणाला समजून नाही घ्यायचं ते आपल्याशी कसे वागले असतील. हे मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. जसं आपण ज्याच्याशी वागणूक देऊ, म्हणजे जसं जर गांधीजींनी सांगितलं तर कोणी आपल्याला एका गालावर मारलं तर दुसऱ्या गाल पुढं करा, ठीक आहे, म्हणजे समजूतदारपणा घ्या. तर काहीच म्हणणार की ज्याने एक मातीत आपण त्याला दोन खाऊन द्यायच्या. कधी कसं वागायचं हे आपल्याला समजलं पाहिजे, कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं आणि समजूतदारपणा कुठे घ्यायचा, कुठे जशास तसं वागायचं हे जेव्हा आपल्याला कळते, जेव्हा ज्या वागणुकीतून आपल्याला कळते. म्हणजे जर एखादा आपला मैत्रीण असेल किंवा मित्र असेल, त्याला काही लागलेलं असेल आणि त्याच्याशी आपल्या बिलकुल बोलचाल बंद आहे, तो आपल्याला दिसला कुठेतरी तो हसलेला आहे, रस्त्यात जाताना त्याचं काही गाडी झाली तर तो पोहोचू शकत नाही, तेव्हा जर आपण त्याला मदत केली म्हणजे आपली मानसिक बुद्धिमत्ता ही चांगली आहे, बरोबर आहे ना. किंवा एखाद्याला लागलं तर त्याला मदत नाही करायची, अशा वेळेस सोडून जायचं, आता तुझं माझं तर बघून हसायचं त्याच्यावर. हे जर आपण केलं म्हणजे आपली मानसिक बुद्धी ही चांगली नाही. आणि ह्या गोष्टी तुमच्यासोबत जनरली नेहमी घडत असतात. आंब्याच्या पाकळून घरी आला आपल्या मित्राला सांगतो काल मस्त त्याची मजा आली, त्याचं असं असं झालं होतं. त्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे, कारण की त्याच्यातून आपण समाजामध्ये आपलं पुढं कसं व्यक्तिमत्व निर्माण होते हे माहिती होतं. सगळेच जण या वर्गामध्ये सगळ्याचा पहिला नंबर येतो का नाही, याचा पहिला येतो, कायला पासिंग निघते. मग अशा वेळेस सगळेजण डॉक्टर इंजिनियर असे बनणार आहेत का, मोठमोठ्या उद्योजक नाही. तर समाजामध्ये वावरत असताना तुम्ही आला शाळेमध्ये जेव्हा शिकवलं जाते अभ्यासासोबतच कसे राहावे, कसे वागावे हे शिकवलं जाते. तर एक चांगला उत्कृष्ट नागरिक बनणं सुद्धा फार महत्वाचं आहे. सगळ्या मुलं मुली शिकून सगळेच नोकरी करणार नाही, काही शेती करतील, काही वेगवेगळे व्यवसाय करतील.